मेकओव्हर करते का? स्वप्न आहे का खरं आहे तेच कळणार. एक टाइम होता जेव्हा नुसतं एकमेकांचं तोंड बघितलं की कालवा करायचं, एकमेकांना नुसते हट्टूल करायचे. आता एक क्षण जरी एकमेकांना दिसलं नाही तरी जीव कसायचा. आता जन्मभरासाठी एकमेकांचा हात हातात घेणार. तुला जेव्हा पहिल्यांदा अटक केली होती तेव्हा मला वाटलं बी नाही का तुझ्याबरोबर मी सुद्धा या बेडीत आहे आयुष्यभरासाठी. जेव्हा तुझ्याबरोबर पहिल्यांदा लगीन झालं त्यावेळेस मला माहित होत का कधी ना कधी आपल्याला घर सोडावंच लागतं. पण आता तसं नाही. आता हे घर, या घरची माणसं, या सगळ्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी. पण जरा भीती बी वाटते रे सध्या. मला जमल नाही सगळं. काय जमलं म्हणतेस तू मंजू? कुणाला विचारत होतीस जमणार आहे ना म्हणून? का माझ्या जावयानं कुणाला पाहून ठेवलंस मला बघून? होय, माझ्या जावईला काय जमल का म्हणतेस ग? आणि हे काय अशी इथे एकटीच काय करतेस म्हणजे? कुणाला विचारत होतीस जमणार आहे का म्हणून? का माझ्या जावयानं कुठं लपवून ठेवलेस मला बघून? हा, पुन्हा लेफ्ट बॅलेन्स. आई तू पण ना. रेडी? आई काय बी काय ग, सत्या झोपलाय. तू बी जायचं सत्या बी काय ग, सत्या झोपलाय त्याच्याकडे. अगं मग तू बी जायचंस की? आई होल्ड होल्ड. जायचंच ना आई. अरे बरं म्हण, अशी इथं कसं काय आलीस एकटीच? तुला बोलून लागले का थोडं आता सगळं कसं? थोडा पल्लू ठीक कर जरा. इथं अशी एकटीच कसं काय आलीस ग? म्हणजे तुला भूक लागत नव्हती का? म्हणून वाटत होती का पुढचं सगळं कसं होईल? काय वाटतं तुला कसं कळलं नाही? मी माझं घर सोडणं चालू आहे. प्रत्येकीला या अवस्थेतनं जावंच लागतं. आणि अगं मी आई आहे तुझी. आईला लेकीच्या मनातलं कळणारच की ग. माझा विश्वास आहे मला पूर्ण खात्री का तू तुझा संसार एकदम व्यवस्थित सांभाळशील. बाईच्या जातीला देवाचा आशीर्वाद असतोच. अगं सत्यजित राव तुझ्या सोबत, हे सोबत असल्यावर कसलीच काळजी करायची तुला गरज नाही. सकाळी लवकर उठायचं. तू भी जा मुना.